पाहिलेली आहे आणि आपले सहकारी सुद्धा असणार आहेत आणि राजकीय पक्षांची भूमिका मांडणारे त्या पक्षांचे प्रवक्ते सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। आपल्या सोबत आता ज्योतिताई वाघमारे जोडले गेले, शिवसेनेच्या प्रवक्त्या। ज्योतिताई, स्वागत आहे तुमचं। त्यांच्या बाजूला हरिभाऊ बसलेले आहेत। आता हरिभाऊंची नवी ओळख आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये ते गेलेले आहेत, त्यांचे ते प्रवक्ते आहेत, ओबीसी नेते आहेत आणि ते आज या सगळ्याचं विश्लेषण करतील। रामकृष्ण हरी, आता जनता तुम्हाला रामकृष्ण हरी करते का हे कळेल आपल्याला। त्यांनी ती टॅगलाईन बनवली आहे। हां हां हां, लागेल, आज कळेल आपल्याला। हो, शुभेच्छा तुम्हाला। केशव गोंडसे पाटील आता आपल्या सोबत आहेत। मराठवाड्यातल्या आणि त्याचबरोबर विदर्भ या सगळ्या परिसरात नेमकं काय चाललंय त्याचं विश्लेषण केशवजी करतील। विशेषतः नांदेडमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे, लातूर नांदेड मध्ये इंटरेस्टिंग फाईट्स आहेत, त्याच्याबद्दल ते विश्लेषण करतील। संजय वरकड सर आता आपल्या सोबत आहेत। वरकड सर सुद्धा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या सगळ्याचं विश्लेषण करतील। पश्चिम महाराष्ट्राचं आणखीन एक प्रतिनिधित्व आपल्याकडे आहे राजकीय विश्लेषणासाठी, भोकरे सर आहेत आपल्या सोबत। सर, स्वागत आहे तुमचं। संजय भोकरे आपल्या सोबत आहेत आणि विशाल महाराष्ट्राचा मूड बघून आलेला आहे, त्यामुळे विशालकडून आपण सातत्यानं महाराष्ट्राचा काय मूड होता आणि आकड्यात काय दिसतोय ह्याचा ताळमेळ काय लागतोय का आपण बघणार आहोत आणि या सगळ्याशी चर्चा करणार आहोत। नाही, सगळ्यात आधी आपण ज्योतिताईंकडे जाऊया। किती कॉन्फिडन्स आहे, किती आत्मविश्वास आहे आणि खरं तर ही निवडणूक सिद्ध करणारी निवडणूक आहे की खरी शिवसेना कुणाची। लोकसभेत मे बी तो ट्रेलर होता, पण हा पिक्चर असेल। किती विश्वास आहे तुम्हाला आजच्या तुमच्या परफॉर्मन्स बद्दल? सगळ्या महाराष्ट्राला शुभ सकाळ आणि येणारा काळ हा महायुतीचाच असणार आहे। कारण आपण ज्या पद्धतीने म्हणालात की हे एक अत्यंत ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीतच महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय की आमचा स्ट्राईक रेट असेल, मुंबईतील मतं असतील, या सगळ्यांच्या मधून शिवसेनेचे सच्चे वारसदार हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय। त्यामुळे अतिशय आत्मविश्वासानं मी या ठिकाणी सांगू शकते की महाराष्ट्राचं वारं हे महायुतीकडे फिरलंय। याला कारण एकनाथ शिंदे नावाचं वादळ आहे, जे वादळ जनकल्याणाचं आहे, ज्या वादळानं लाडकी बहीणसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले, मुलींना उच्च शिक्षणामध्ये फी माफी केली असेल, शेतकऱ्यांच्या पर्यंत ते पोहोचलेले असतील। त्यामुळे नक्कीच आम्हाला अगदी 100% आत्मविश्वास आहे की प्रचंड बहुमतानं महायुतीची सत्ता पुढे जाण्याआधी विलास, मला असं वाटतं आपण आकड्यांचा आजचा सगळा खेळ आहे, तर प्रत्येकाचे आपण अंदाज विचारूयात। प्रत्येकाने, तुम्ही दोघं आपापल्या पक्षाचे प्रवक्ते आहात, तर तुम्ही दोघांनी तुमच्या पक्षाचा आकडा सांगा। किती जागा जिंकण्याचा विश्वास? ज्योतिताई, तुमच्यापासून सुरुवात, आकडा फक्त। 60 पेक्षा जास्त जागा आम्ही नक्कीच जिंकू। हरिभाऊ, मित्रांसही सांगत आहे। हो, पण तुम्ही विचारताना आमच्या पक्षाचा विचारला, प्रश्न एक आणि उत्तर दुसरं असं नाही असू शकत। आणि महायुती मिळून 180च्या पुढे आम्ही नक्कीच जाऊ असा आत्मविश्वास। पक्ष आणि महाविकास आघाडी? महाविकास आघाडी 180 आणि इक्वली 60, 60. ज्योतिताई, त्यांचा कॉन्फिडन्स तुमच्यापेक्षा जास्त आहे। परंतु जनतेला आमच्यावरती त्यापेक्षा जास्त विश्वास आहे। ती जनतेचा विश्वास मला वाटतं की आता मतपेटीमधून दिसून येईल। केशव सर, मला वाटतं नेक टू नेक फाईट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच। मराठवाड्यात तर आहेच, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेक टू नेक फाईट आहे। थोडासा अप्पर हँड सत्ताधारी महायुतीचा राहील असं वाटतं, पण फार मोठा फरक असेल असं वाटत नाही। छोटे पक्ष आणि अपक्ष यांचं पण बऱ्यापैकी लक्षवेधी फिगर असेल असं मला वाटतं। संजय सर, माझं आणि केशव यांचं मत जवळपास सारखंच आहे, फक्त एजमध्ये मला फरक वाटतो की मला असं वाटतं की महाविकास आघाडीला एज मी देईल, कारण त्यांच्या जागा जास्त येतील असं मला वाटतं। नेट टू नेट फाईट आहे, अपक्ष बंडखोर पण खूप असतील या निवडणुकीमध्ये। भोकरे सर, कसं आहे, लोकसभेचा विचार करावा लागेल। लोकसभेमध्ये असंच चाललं तर, परंतु सायलेंट व्होटर नावाचा एक प्रकार आहे ना, त्यांनी कसा झटका दिला तसं उद्या आत्ता ह्या मतदान झालेलं आहे, परंतु असं काही म्हणता येणार नाही सायलेंट व्होटरनं काय केलेलं आहे। लाडकी बहीण सगळं झालंय, पण खरोखर त्याचा परिणाम किती झाला आहे हे काहीच सांगता येणार नाही। त्यामुळे आता 50-50% सगळं आपण म्हणायचं, पण आता त्या मतदार राजानं काय केलंय हे आता स्पष्ट होईल। ठीक आहे विशाल, तुझा अंदाज? मतदान केंद्रापर्यंत जाऊच तर त्याच्या मनात काय चाललंय हे ब्रह्मदेव देखील सांगू शकत नाही। घासून लढत आहे, दोघांनाही स्पष्ट बहुमत नसेल आणि अपक्षांचा जोर मोठा असेल। अच्छा, हंग असेंब्ली येईल किंवा त्रिशंकू परिस्थिती राज्यात उद्भवेल असं इथे किती जणांना वाटतंय आणि का? नाही,
त्रिशंकू राहील अशी स्थिती वाटते, कारण नेक टू नेक फाईट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तीच स्थिती येणार अशीच शक्यता जास्त आहे. आणि अपक्षांचा आणि छोट्या पक्षांचा मोठा काळ महाराष्ट्राने बघितलेला आहे. 1999 मध्ये जेव्हा विलासराव देशमुखांनी सत्ता स्थापन केली होती, आपण पाहिलं असेल, आता हर्षवर्धन पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आहेत, त्यांचा मोठा रोल होता, अपक्षांचा मोठा गट होता, तो दबाव गट होता. तर तशी स्थिती पुन्हा महाराष्ट्रात येईल असं सगळं चित्र आहे सध्या. मला ज्योतिताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. ज्योतिताई जेव्हा बोलताना असं म्हणाले आमचा स्ट्राईक रेट, हे इंडिकेट करताय का तुम्ही मुख्यमंत्री पदाच्यासाठी? कारण तुम्ही ह्या स्ट्राईक रेट हा मुद्दा करत तुम्ही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला होता. आताही तुम्ही तेच सांगताय आमचा स्ट्राईक रेट जास्त असेल. इनडायरेक्टली तुम्ही दावा करताय मुख्यमंत्री पदावर? खरं तर मुख्यमंत्री पदासाठीचा जो कलगीतुरा आपण महाविकास आघाडीमध्ये बघितला, म्हणजे पटोले असतील, संजय राऊत असतील, त्यांचं रोजच ज्या पद्धतीनं तो कलगीतुरा रंगायचा, त्या पद्धतीचं कुठलंही भांडण हे महायुतीमध्ये नाहीये. खरं तर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय हे आमचे सर्वोच्च नेते घेतीलच, परंतु महाराष्ट्र म्हणजे आपणच, मी माध्यमांच्या मधूनच बघितलं म्हणून थोडं नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटणं साहजिकच आहे, पण आपणच दाखवलंय की महाराष्ट्रामध्ये लोकप्रियता ही एकनाथ शिंदे साहेबांची सगळ्यात जास्त आहे. आणि जनतेच्या मनातले मुख्यमंत्री अशा पद्धतीने त्यांनी जी लोकप्रियता मिळवलेली आहे, आणि सीएम म्हणून नाही तर कॉमन मॅन म्हणून त्यांनी जे काम केलंय की नाही, त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राच्या मनामध्ये तेच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय. पण जो काही निर्णय असेल तो आमचे सर्वोच्च नेते मिळून घेतील. आपण हे म्हणतायत ना, तर मला सांगा 18 ठिकाणी एकनाथ शिंदेच्या ठिकाणी बंडखोरी भारतीय जनता पक्षाने केली आहे, 18 ठिकाणी केली आहे. हे भारतीय जनता पक्षाने बंडखोरी मग स्ट्राईक रेट कमी करण्यासाठी केली आहे का? कितीतरी ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये उमेदवार दिलेले आहेत. आणि आता आपण सोलापूरमध्येच पाहतोय की महाविकास आघाडीमधलेच नेते एकमेकांच्या गाड्या फोडणं, बंगले फोडणं, इथपर्यंत ती त्यांची भाषा होतीये. जोडे मारे आंदोलन हे महाविकास आघाडीमधले पक्ष एकमेकांच्या विरोधात करतायत. त्या थरापर्यंत तरी म्हणजे कोण गेलं हे एकदा आपण डोळसपणाने पाहावं. हरिभाऊंना विचारूया. माझ्या अशी काही आवश्यकता भासणार नाही. आम्ही क्लिअर थम्पिंग मेजॉरिटी, मी सांगितलं तुम्हाला 180च्या वर येईल, कमी नाही येणार. मुख्यमंत्री प्रश्न नाही, ज्याचा जास्त असेल ते आपसात बसून ठरवतील. कणकीतुरा वगैरे असं काहीच नाही, कधीच कोणी काहीच बोललं नाही, उगीच काहीतरी बोलत राहतात. त्यांच्या प्रत्येक मिटिंगमध्ये मान्य शरद पवारजी सगळ्यात म्हणजे शरद पवार ठरवतील तो मुख्यमंत्री नाही, मान्य शरद पवारजी सिनियर नेते आहेत आणि काही अडचण आली तर सोल्युशन तेच आहेत, दुसरं कोण आहे? पण मग जेव्हा मुख्यमंत्री पदाबाबत खूप आधीपासून चर्चा सुरू होत्या, तेव्हा शरद पवार असो, सुप्रिया सुळे असो, म्हणजे सुप्रिया सुळेंचं स्टेटमेंट होतं ऑन रेकॉर्ड की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. तीच परिस्थिती आहे, तोच स्टेटस आहे राष्ट्रवादीचा आत्ताही? नाही, असं कधी ते बोलले नाही. पत्रकारांनी विचारलं असेल बुगीच कणकीतुरा हां, त्या परंतु हे निश्चित आहे, हे काही सांगायची गरज नाही. ज्यांचे जास्त उमेदवार असतील म्हणजे आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री साहजिक आहे. अच्छा, पॅनलला मला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण आता जे स्पष्ट बहुमत जर मिळालं नाही तर चर्चा करतोय. स्पष्ट बहुमत एखाद्या आघाडीला मिळालं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल. आत्ताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा नवीन विधानसभा अस्तित्वात येईल त्यावेळेस सिंगल लार्जेस्ट पार्टी कोणाची, समजा असं घडलं तर मला जाणकारांकडनं पण माहिती आवडेल, कारण मी खूप जणांशी चर्चा केली. एखादी आघाडी किंवा महायुती सत्तेच्या जवळ पोहोचलेली आहे, परंतु सिंगल लार्जेस्ट पार्टी अपोजिशनच्या साईडला आहे. आता अशा वेळेस राज्यपाल सिंगल लार्जेस्ट पार्टीला आधी बोलेल, त्यांना आघाडीशी काही देणं घेणं नसतं नियमानुसार. आणि त्या परिस्थितीमध्ये 26 तारखेपर्यंत आपण जे म्हणतो की सरकार स्थापन करायचं आहे आणि त्यांनी जर तो येस म्हटलं त्याला, तर त्यानंतर मग बहुमत सिद्ध करण्यासाठी काही पण खेळू शकतो महाराष्ट्रात, जो आपण मागच्या 2.5 वर्षामध्ये बॅटल ओपन आहे. 2019ला आपण बघितलं होतं. ह्या वर आहे ना, आता स्क्रीनवरचे वरचे आकडे जसे बदलते तसं समीकरण बदललं होतं. त्या प्रत्येक अर्ध्या तासानं समीकरण बदललेलं होतं. कारण तेव्हा देऊ शकतात ना, तेव्हा उद्धव ठाकरेंनी, तुम्हाला आठवत असेल तेव्हा शिवसेनेनं आकडे जेव्हा लक्षात आले आपल्याशिवाय सरकार बनत नाहीये, त्यांनी लगेच भूमिका घेतली, आम्हाला शब्द दिला होता. आणि अजून बॅटल ओपन आहे, बॅटल ओपन आहे, 100% बॅटल ओपन आहे. पुण्यामध्ये पण बॅनर लागलेत, अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेत. तर हे संकेत कालपासूनच यायला लागलेले आहेत की कुठल्या दिशेनं या निवडणुकीत मला एक्सपर्ट पॅनलला विचारायचं आहे की या निवडणुकीमध्ये तुमच्या मते आघाडीतला किंवा युतीतला किंग मेकर कोण असेल?
अजित पवारांच्या पक्षाकडून त्यांच्या प्रवक्त्यांकडून येत आहेत. नवाब मलिक पण बोलले की अजितदादा किंगमेकर असतील, अच्छा. त्यामुळे त्यांनी क्लिअरली सांगितलंय. आपल्याला काय वाटतं किंगमेकर? मी काय म्हणेल की आत्ता नाही सांगता येणार, पण आकडे जर बहुमत जर मिळालं नाही तर आपण चर्चा करतो. एखाद्या महाविकास आघाडीला किंवा महायुतीला बहुमत मिळालं तर विषय संपून जातो. त्यांचा सिंगल लार्जेस्ट पार्टीचा मुख्यमंत्री कोण करायचा काय त्यांचा अंतर्गत विषय तो त्यांचा. पण जर समजा आता जो प्रश्न ज्ञानदांनी विचारलेला आहे की किंग मेकर कोण ठरेल, तर मला वाटतं शरद पवारांचा पक्ष सुद्धा किंग मेकर ठरू शकतो. आणि त्यांनी मागे एकदा काँग्रेसला का तुम्ही हे करताय? काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल असं म्हटलं जात आहे. आता सगळे सर्वे बघितले तर त्याच्यातले 10 पैकी 6 सर्वे सांगतायत की महायुती, आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षालाच लार्जेस्ट पार्टी दाखवतात. सगळ्या बऱ्यापैकी सगळेजण दाखवतात. मग त्यामुळे उद्या जर का बोलवायचं झालं तर त्यांनाच बोलवलं जाणार. आणि वर केंद्र सरकार यांचंच आहे. आणि ते परत 19ला जे खेळ झाले ते भारतीय जनता पक्ष काही करून सत्ता गमावणारच नाही ना. अच्छा, तुम्हाला तिघांना काय वाटतं की युती आघाडीतले जे आता प्रीपोल अलायन्स आहे त्यातले जे मित्र पक्ष आहेत, तुम्ही दोघे उत्तर देऊ शकता, तर ते इंटॅक्ट राहतील का? म्हणजे या मुद्द्यावरती आपण बोलूया. आपण एक वरती बोलत होतो की किती मित्र इंटॅक्ट राहतील, ती चर्चा त्या पॉइंटवरती आलेली असताना आपण ब्रेक घेतला. तर युती असो आघाडी असो, किंगमेकर कोण होणार आता तरी माहिती नाही, पण तुम्हाला वाटतं हे सगळे मित्र एकत्र राहतील, एकमेकांसोबत राहतील युती आघाडीतले? नाही, आता जसा निकाल येईल त्याप्रमाणे आकड्यांवरती ठरेल. कारण आपण एवढं तर बघितलं महाराष्ट्रामध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे तेवढी तर स्पेस आपण तेवढी ठेवली पाहिजे की काही होऊ शकतं. त्यामुळे मित्र काय, राजकारणात परमनंट शत्रू कोणीच नसतो. आपण जे वर लिहिलंय महायुती महाविकास आघाडी, हे शब्द कायम राहतील ह्याची शाश्वती नाहीये. हे शब्द असेच राहतील. अधिक एखादा शब्द त्याच्यामध्ये येऊ शकतो, परिवर्तन येऊ शकतो, आणखीन काहीतरी येऊ शकतं, असं बरंच काय काय होऊ शकतं. बारामतीमध्ये होतो ना, आता बारामतीमध्ये पवारांचे कार्यकर्ते म्हणजे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर असताना डिबेटमध्ये त्यातला एक कार्यकर्ता जोशाने असं म्हणत होता की आम्ही त्यांचे परतीचे दोर कापून टाकले, म्हणजे अजित दादांचे. पण दुसरीकडे मी जेव्हा त्यांना असं विचारलं, एकीकडे तुम्ही एकमेकांसोबतच होता, एकमेकांवर आज तुम्ही टीका करताय, पण उद्या जर सरकार बनवण्याची वेळ आली तर मग काय? तो असं म्हणला की पवार साहेब मोठ्या दिलाने अजित दादांना माफ करतील. असं देखील आहे. विचारू ना हरिभाऊ, हे बघा, पुतण्या सुबह का भुला शाम को लौटा तो उसे भुला नाही कहते. दादांच्या बद्दल तुम्ही खूप केलं. आता निवडणुकीपर्यंत तुम्ही म्हणत होतात की आम्ही घेणार नाही, आता निवडणूक संपली आहे, त्यामुळे दादांसाठी दार उघडा आहे की बंद आहे? बघा, महाविकास आघाडी इंटॅक्ट राहणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याची गरजच पडणार नाही मुळात. आणि पडली तरी मला वाटत नाही ऍक्सेप्ट करण्यासारखी केस नाही आहे. बरं, आणि भाजपनं तुमच्यासाठी दार उघडला असं क्षणभर? नो भाजप, नो नथिंग. तुम्ही न सांगता पाठिंबा देता. 2014ला दिला होता. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे. इंडिया आघाडी म्हणून आपण जे देशभर, याचा परिणाम देशभर होणार आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडीवर भरोसा आहे लोकांचा, त्यामुळे ती इंटॅक्ट राहील. आणि ते सत्तेसाठी कोणी फुटणार नाही, कोणी काही होणार नाही. तुम्ही फुटणार नाही, पण कुणाला जर येऊन तुमच्या सोबत काँग्रेस फुटणार नाही. नाही, तुम्ही नाही फुटणार असा तुमचा विश्वास आहे, पण कुणाला जर तुमच्या सोबत येऊन तुमची साथ द्यायची असेल तर काय? गरजच पडणार नाही ना आम्हाला. बरं, आम्हाला गरजच पडणार नाही, एवढा कॉन्फिडन्स आहे. एक आहे, दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी ह्याच्या सोडून तिसरी सुद्धा आघाडी कुठली तरी निर्माण होऊ शकते. म्हणजे सर जे म्हणतायत की आकडे ठरवतील हे सगळं, ह्या आघाड्या पुढे काय होणार आहे, तासागणिकडे अर्ध्या तासानं तर बदलत राहणार. उदाहरणच आहे ना, 19चं उदाहरणच आहे आपल्याकडं. 105 भारतीय जनता पक्षाच्या सीट्स होत्या, म्हणजे आता त्याच्यापेक्षा कमीच दाखवतात आता भारतीय जनता पक्षाला आता सगळे सर्वे. परंतु तरी सुद्धा शरद पवार यांनी त्यांचं काय करामती करायचे ते केल्याच की नाहीत. आणि उद्धवजींना मुख्यमंत्री पद दिलंच त्यांनी. पण मग या एकदम वेगळ्या आघाडीसाठी पुढाकार कोण घेईल किंवा ते इनिशिएटिव्ह शरद पवारच करणार. शरद पवारच करणार. तुमचं इंडिकेशन तिकडे दिसतंय. मला असं दिसतंय मधल्या काळात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या मीटिंग झाल्या, त्याच्या तपशील काय समोर आला, शेतीच्या प्रश्नावर त्यांनी चर्चा केली, बस. त्यामुळे तुम्हाला डाऊट वाटतंय ते शेतीच्या प्रश्नाबद्दल नसेल कदाचित? ते काय बोलले हे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा कधी ओपन केलेलं नाही, आणि त्यांनी सुद्धा दिशा वेगळीच दाखवलेली आहे. आणि मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेनाही हवंय, काही करून ते सोडायचं नाही आहे. आणि शरद पवारांना कधी नकोच असते, म्हणजे 2004चं उदाहरणच आहे. म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पद द्यायलाच पाहिजे होतं आघाडी असताना त्यांची, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची.
तरी सुद्धा मला नको, का तर पक्षात भांडणं लागणार, त्यापेक्षा चांगली खाती घ्या, हे पवार साहेबांचं धोरण असतंय. ज्योती, काल मुख्यमंत्र्यांनी तुमच्या प्रवक्त्यांची सगळ्यांची मीटिंग घेतली असं कळलं वर्षावर, काय काय कानमंत्र काय दिलंय? कानमंत्र वगैरे अशा कुठल्याच गोष्टी नाहीयेत. मुळात चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये एक अतिशय जे चांगले अनुभव आम्ही सगळीकडे फिरताना आले त्याबद्दल शेअर झालं. खरं तर आता 2019चा संदर्भ हा वारंवार दिला जातोय, पण मला वाटतं की जे 2019 मध्ये झालं ना ते जनतेला आवडलेलं नव्हतं आणि त्यामुळेच आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार हे सोबत आहेत आणि त्यामुळे मी इथे ग्वाही या ठिकाणी देऊ शकते की महायुती ही अभेद्य राहणार आहे. कारण आपण जर एका पद्धतीने बघितलं तर आमचे जे तीनही नेते आहेत ते एकमेकांना इतके पूरक आहेत की आपण जर देवेंद्र फडणवीसांचं व्यक्तिमत्व घेतलं तर मला वाटतं की ते म्हणजे आपण नेहमी म्हणतो की एखाद्या गोष्टीचा विकास व्हायचा असेल तर मन, मनगट आणि मेंदू हा बळकट हवा. तर आपण फडणवीसांच्याकडे महायुतीचा किंवा महाराष्ट्राचा एक मेंदू म्हणून बघू शकतो जे अतिशय साकल्यानं निर्णय घेतात. अजितदादा जे अतिशय रांगडं व्यक्तिमत्व आहे, स्पष्ट व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे मला वाटतं की महायुतीचं मनगट आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेब जे अत्यंत संवेदनशील आहेत ते महायुतीचं मन आहे. त्यामुळे आमचा मन, मनगट, मेंदू हा एकत्रच राहणार आहे. नाही, अजिबातच नाही. सत्ता सोडून आले नाही, विचारांना हरताळ फासला गेला, विचारांना हरताळ फासला गेला. भाजप आणि शिवसेना ही मनगटालाही सत्ता लागते, मनालाही सत्ता लागते, सगळ्यांना सत्ता लागते. पण सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी असते, सत्ता मिळवण्यासाठी. पण प्रश्न हा पण आहे, एका मॅनामध्ये 3 तलवारी पण राहिल्या आपल्याकडे. पण सत्ता मनगटाच्या जोरावर येणार आहे, मनाच्या जोरावर येणार आहे, मेंदूच्या येणार आहे, माहित नाही. समन्वयाने येणार आहे तिघांच्याही. आणि कशी कॉम्बिनेशन म्हणजे 2019 आणि त्यानंतरचा अनुभव पाहता कुणी आता या क्षणी शक्यता नाकारू शकत